कोणावर तरी प्रेम करताय, पण त्या प्रेमाला पण काहीतरी मर्यादा आहे. त्या प्रेम करण्याच्या स्वार्थापोटी तुम्ही कोणाचा तरी बळी घेताय, याची तुम्हाला जाणीव आहे का? काल 2 दिवसापूर्वी एक बातमी, मंगळवेढा येथून जी बातमी ऐकायला मिळाली, ती खरंच अगदी लाजिरवाणी गोष्ट आहे. एक मुलगी, एक वहिनी तिच्या धीरासोबत स्वतःच प्रेम प्रकरण साध्य करण्यासाठी स्वतःच नवीन आयुष्य त्याच्यासोबत जगायचं, कुठेतरी क्षुल्लक हाव निर्माण झाली मनामध्ये. त्या प्रेमाची भावना, खरंच ते प्रेम लाईफ टाइम तुझ्यासोबत टिकणार होतं का? स्वतःचा नवरा, स्वतःचं कुटुंब, एवढंच नाही तर स्वतःचं मातृत्व तिला मिळालेलं ज्या मुलीपासून, 3 वर्षाची मुलगी तिच्या आयुष्यात होती, त्या मुलीला सोडून जाण्याचं धाडस तुझ्यामध्ये कसं झालं? आणि या सगळ्या गोष्टी जर तुला करायच्या आहेत, कोणावर तरी तुझा जीव दडलाय, कोणाच्या तरी शारीरिक सुखासाठी, प्रेमासाठी, त्याच्यासोबत राहण्यासाठी तू एवढ्या सगळ्या लोकांना दुखावते, याचा तुला अधिकार कोणी दिलाय? अशा या मूर्ख मुलींना जीवनामध्ये जगण्याचा तरी काय हक्क आहे? आई वडिलांची लाडकी, मग ती जी छोटी मुलगी जिला तू जन्म दिलाय, ती देखील तिच्या वडिलांची लाडकीच असेल ना? ती तुझ्यासाठी लाडकी नव्हती का? ती देखील एक मुलगी आहे. एका मुलीला तू जन्म दिलाय. तू आज जे कृत्य केले, ते कृत्य उद्या चालून तुझी मुलगी जर असं केलं तर तुझ्या मनाला ते पटणार आहे का? याचा कधी तू विचार केला का? आज त्या छोट्या जीवाला सोडून देखील तू त्या जीवाचा देखील विचार केला नाही. त्या जीवाला सोडून जाण्याचा तू धाडस केलंस, आणि तेही कोणातरी निष्पाप जीवाला मारून स्वतःच अस्तित्व मिटून तू नवीन जग सुरू करणार आहे का? लोक स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडतात, स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी लोक जगाशी लढतात, घरच्यांशी लढतात, समाजाशी लढतात, का तर स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी. आपल्याला देवाने आपलं अस्तित्व दिलंय, ते अस्तित्व तू मिटवून तुझं दुसरं अस्तित्व कोणत्या जगात तू निर्माण करणार आहे? जे अस्तित्व तुला त्या निसर्गाने, त्या देवाने दिले, ते अस्तित्व तू इतकं सहसा मिटू शकते का? हा प्रश्न कधी विचार मनात आला नाही का? तर अशा या मूर्ख मुलीला आणि त्या धीराला का होईना या गोष्टीची कल्पना नाही आली का? एक बसलेला संसार आपण कुठेतरी उद्ध्वस्त करतोय. आपला चुलत भाऊ का होईना, तो या सगळ्यामध्ये त्याची चूक काय? कुठेतरी तो तिच्यावर जीवापाड प्रेम करते. अशा मुलींना मला हे कळत नाही की चांगलं कुटुंब आहे, चांगला नवरा आहे, चांगलं घर असताना, घरदार असताना देखील अशा मुली बाहेर व्हायबल कशा होतात? मी अनेक स्त्रिया बघते की नवऱ्याचं प्रेम मिळत नाही, नवरा तिच्याकडे दुर्लक्ष करतो. मग अशा काहीतरी स्त्रिया असतात की मग त्या बाहेर कुठेतरी अफेअर सुरू करतात वगैरे. पण त्या स्त्रिया देखील मर्यादित राहतात. कुठेतरी कुटुंब सोडून जाण्याची भावना त्यांच्या मनात नसते. पण ती एक अगदीच ती एक चुकीची गोष्ट आहे. तर तिथे जर वादविवाद होत असतील तर कुठेतरी नात्यामध्ये एक समजूतदारपणा दाखवणं, दोघांमध्ये याचा संवाद होणं, त्या गोष्टी जीवनात होऊ नये यासाठी प्रयत्न करणं दोघांनाही गरजेचं. तर या जीवनात गोष्टी व्हायलाच नको. खरं तर लग्नानंतर या गोष्टींची जाणीव होते. लग्नाआधी तुम्ही कोणाला तरी अट्रॅक्ट होता, कोणाच्या तरी प्रेमात पडता. एक ठराविक वय असतं मुलं मुलींचं, बाबा ते अट्रॅक्शन असतं, एकमेकांवरती जडलेलं प्रेम असतं. मग कोणीतरी ते लाईफ टाइम निभावतो, कोणी ते ब्रेकअप हा प्रकार तर हल्ली खूप असतो. ही नाही ती म्हणजे सहज, ही नाही ही भाव देत नाही तर दुसरी, म्हणजे ते प्रेम नसतं खरं तर. पूर्वी तरी अनेक जण असे प्रेम करायचे, त्यांना त्याची जाणीव असायची. ते एक प्रामाणिकपणे अनेक जण प्रेमामध्ये स्वतःचा जीव पण देतात. पण कोणासाठी जीव देणं ही भावना चुकीची आहे खरं तर. कारण प्रेम जीव देऊ शकतं, तितकंच प्रेम जीव घेऊ देखील शकतं. आज तुम्ही प्रेमाखातीर एकमेकांशी लग्न करताय आणि उद्या जाऊन तुमच्यामध्ये तो समजूतदारपणा राहिलाच नाही, एकमेकांना समजून घेण्याचं नातं तुमच्यामध्ये नसेल, तर तुम्ही एकमेकांचा जीव देखील घ्या. ही भावना अनेक ठिकाणी आपण पाहिली आहे की लव्ह मॅरेज झाले, लग्नानंतर खूप सारे वादविवाद झाले, की नवऱ्याने बायकोला मारलं, बायकोने नवऱ्याला मारलं. असे अनेक उदाहरणं आपण आज समाजामध्ये पाहिलेले आहेत. मग मला सांगा, हे प्रेम कुठे गेलं? क्षणाचं हे प्रेम एवढे सगळे जीव उद्ध्वस्त करतात, एवढे सगळ्यांचं आयुष्य कुठेतरी पणाला लावतात, एवढ्या सगळ्यांच्या आयुष्याला कुठेतरी आपण म्हणतो ना विस्कळीत करून टाकतात. तर हे खरंच चुकीचं आहे. मला तर ही बातमी ऐकून खूप प्रचंड असं संताप आला. कुठेतरी आपल्या आई-वडिलांची नाचक्की होऊ नये. आपल्या आई-वडिलांची जी काही इज्जत आहे ती सलामत राहावं, म्हणून या मुलीने हे पाऊल उचलावं की आपलं अस्तित्व नष्ट झालंय, आपण स्वतः आत्महत्या केलीये असं दाखवून कुठेतरी त्या सासरच्या लोकांना त्याचं ब्लेम करायचं, त्यांना म्हणजे आरोपाखाली त्यांना बांधून ठेवायचं आणि आपण मात्र कुठेतरी मजेत लाईफ जगायचं, असा विचार तरी या मुली कशा करू शकतात? किती चुकीचं कृत्य आहे हे. खरं तर ही बातमी ऐकल्यानंतर मनाला खरंच खूप असं लाजिरवाणं वाटलं. एक स्त्री म्हणून, एक आई म्हणून, एक पत्नी म्हणून, एक मुलगी म्हणून तुला कुठच्याच नात्याची
त्या क्षणाला जाणीव झाली नाही का? कधीतरी कोणाची तरी मुलगी आहे हा विचार तू करायला हवा होता. तू कोणाची तरी पत्नी आहेस हा विचार तू करायला हवा होता. तू एका लहान छोट्याशा कोवळ्या जीवाची आई आहेस, एका मुलीची आई आहेस. याचा विचार तू करायला हवा होता. एवढंच नाही, तू समाजामध्ये कोणाची एक प्रतिष्ठित अशी सून म्हणून तू वावरती. अशा अनेक नात्यांमध्ये तुला कोणत्याच नात्यामध्ये बंधन किंवा कोणत्याच नात्याला तुला बांधून ठेवता आलं नाही का? खरं तर तू या सगळ्या नात्यांचा विचारच केला नाही म्हणून तर तू हे अनधिकृत कृत्य केलंय असं म्हणावं लागेल. आणि तिच्यासोबत जी काही कोणी व्यक्ती होती, तिचा धीर म्हणतो आपण, त्याने जे काही तिच्यासोबत मिळून हे एवढा मोठा प्लॅन रचला, एवढं मोठं कृत्य करताना त्याला या सगळ्या गोष्टीची जराही कल्पना नाही आली का, की आपण एखाद्याचा जीव संपून त्या जीवाला नष्ट करतोय. उद्या कोणीतरी तुझ्या ह्या जीवाला नष्ट करण्याचं जर धाडस केलं तर तुला कसं वाटेल? तर अशी कृत्य करताना लोकांच्या मनात जराही मन धजावत कसं नाही, किंवा त्यांना हे कृत्य करताना आपण जे कर्म करतोय ते किती कठोर आहे हे कठोर कृत्य करताना तुम्हाला जराही त्या परमेश्वराचं किंवा त्या देवाचं भान किंवा उरत नाही का, की ह्यातून आपल्याला किती मोठी फेड मिळेल किंवा किती मोठं आपल्याला याची शिक्षा मिळू शकते. मला सांगा आता त्याचा फायदा काय झाला? ह्या वाईट गोष्टी, चुकीच्या गोष्टी झाकल्या जात नाही. आपण म्हणतो सत्य कधी ना कधी बाहेर येतं. त्यांचं इमिडिएटली आलं. मला सांगा त्यांनी जी पुढे स्वप्न पाहिली होती, सगळं काही मागं सोडून नवीन छान आयुष्य त्यांना जगायचं होतं. ते आयुष्य तर त्यांना आता मिळणार नाहीच आहे. मग ह्याचा फायदा, याचा उपयोग कोणालाही झाला नाही. याच्यातून फक्त आणि फक्त नुकसान झालं. अनेक जीवांचं नुकसान झालं. त्या छोट्या मुलीने एक आई गमावली. आज गुन्हेगार म्हणून आज तिला शिक्षा होणार आहे. ज्या मुलाला, तिच्या धीराला, त्याला त्याचं नवीन आयुष्य सुरू करण्याआधीच त्याने त्याच्या आयुष्याची वार्ताहत करून टाकली. तो नवीन आयुष्य एक चांगल्या सामाजिक वृत्तीचं प्रवृत्त माणूस म्हणून उभं करू शकत नाही. ज्या नवऱ्याने ती बायको गमावली, ज्याने त्यासाठी मुलीची आई गमावली, त्याच्यासाठी नवीन संसार उभं राहणं किंवा नवीन गोष्टी जीवनामध्ये पुन्हा कोणावर तरी विश्वास ठेवणं हे देखील कठीण होऊन बसतं. त्या कुटुंबाला कुठेतरी यातून बाहेर पडण्यासाठी कितीचा वेळ जाईल हेही आपण सांगू शकत नाही. तिच्या आई वडिलांनी आपण अशा मुलीला जन्म दिला याची लाज आयुष्यभरासाठी त्यांना वाटून जाईल. असे अनेक लोक दुखावले गेले आणि जो निष्पाप जीव, जी कोणी मुलगी त्यांनी त्या ठिकाणी तिला जाळलं, मारलं, तिचा तर याच्यामध्ये काहीच दोष नाहीये. तिच्यासाठी तिचे कुटुंब कुठेतरी तिची वाट पाहत असेल, तिच्यासाठी रडत असतील, तर विनाकारण आपल्या स्वार्थासाठी कोणाच्या तरी निष्पाप जीवाचा बळी देणं हे खरंच एक दुष्कर्म म्हणजे किती वाईट असं कृत्य आहे. तर खरंच ही मन हेलवणारी घटना आहे. असं मुलींनी खरंच करू नये. एकतर प्रामाणिकपणे प्रेम करताय तर आई वडिलांच्या सहमतीने लग्न करा. आई वडिलांची सहमती असेल तरच खरं तर प्रेम करा, कारण की प्रेम ही क्षणिक भावना आहे. ती पुढे जाऊन उद्ध्वस्त देखील होऊ शकते. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मुली जर वाहवत जात असेल ना तर मुलींनी जाऊ नका. ही गोष्ट खूप काळानंतर लक्षात येते. आता आम्ही देखील ज्यावेळेस तारुण्य होतं त्यावेळेस आम्हालाही अट्रॅक्शन होतं, आम्हालाही प्रेमाच्या भावना होत्या. कोणावर तरी प्रेम जगावं, कोणीतरी आपल्याला जीवापाड प्रेम करावं, आपण कोणावर तरी जीवापाड प्रेम करावं. अशा ह्या भावना क्षणिक असतात. त्यावेळेस फक्त प्रेम हीच भावना मनामध्ये असते. पण जेव्हा लग्न होतं, जबाबदाऱ्या वाटतात, मुलं, घर, कुटुंब या सगळ्यामध्ये एकमेकांकडे दुर्लक्ष होतं आणि त्यामुळे ही प्रेमाची भावना शून्य होऊन जाते आणि मग या सगळ्याचं आपल्याला जाणीव होते की प्रेमापेक्षाही माणसाच्या जीवनामध्ये काय महत्वाचं आहे. मग अशा वेळेस आर्थिक कंडिशन असतात, आर्थिक परिस्थिती कोणाला तरी आर्थिक पैसा महत्वाचा असतो, कोणाला तरी लाईफस्टाईल महत्वाची असते, कोणाला एकमेकांवरचं प्रेम महत्वाचं असतं, कोणाला समजूतदारपणा महत्वाचा असतो. अशा वेगवेगळ्या भावना महत्वाच्या असतात, एकमेकाला समजून घेणं महत्वाचं असतं. मग हे प्रेम कुठेतरी बाजूला राहतं आणि ह्या वेगवेगळ्या गोष्टींना जीवनामध्ये माणूस महत्व देतो, आयुष्य पुढे ढकलतो. मग हा आयुष्याचा प्रवास प्रेमाच्या ठिकाणी संपत नाही. त्याच्यामुळे प्रेम हेच सर्वस्व आहे. कोणावर तरी जीव जडलाय म्हणून काहीतरी उद्ध्वस्त करायचं आणि त्यात स्वतःला वाहून न्यायचं, तर ही चुकीची भावना आहे. प्रेम ही अगदी म्हणतो ना आपण निष्पाप भावना आहे. ते कोणावरही होऊ शकतं. अर्थातच तो काळ आपण नाही सावरू शकत. जीवनामध्ये प्रेम ही अनमोल गोष्ट आहे, पण ती प्रामाणिकपणे स्वच्छ भावनेने करणं तेही तितकंच गरजेचं आहे. एखाद्या सोबत भावना जोडल्या जाणे हा त्यांचा मागचा भाव आहे, नाही की एखाद्याच्या भावना, दुसऱ्याच्या भावना दुखावून त्या प्रेमामध्ये धाव घेणं. तर असं हे जे काही मला बातमी ऐकायला मिळाली ती खूप खरं तर वाईट अशी बातमी आहे आणि असं मुलींनी करू नये, अशी धाडस मुलींनी करू नये, माझं तर असं म्हणणं आहे. तुम्हाला या बातमीवरती काय वाटतं ते मला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये.
भेटूया पुन्हा तशा एखाद्या सामाजिक नात्यांसंबंधाच्या विषयाला घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.